तो हॅलो गाईज, आणि आत्ता मी आलो आहे बाणेर टेकडीवर. पाठीमागच्या साईडला तुकाई मंदिर त्या साईडला एवढं भारी वातावरण झालं आहे ना. सकाळचे वाजले 10 आणि जस्ट असं मी बाहेर निघालो होतो. म्हटलं चला कुठंतरी जाऊयात, रिलॅक्स बसायचं होतं. सो म्हटलं बाणेर टेकडी जवळ पडते तर बाणेर टेकडीलाच जायला पाहिजे. वातावरण एवढं भारी झालं आहे ना. सध्या म्हणजे पाऊस वगैरे चालू आहे, सो सगळीकडे हिरवं हिरवं झालं आहे. मध्ये पाठीमागं सिटीच्या जवळपास मला एक छोटासा असा झरा वातावरण दिसला. तिथे एक माणूस गाडी धुवत होता. भारी वाटलं की आपल्याजवळ एवढं भारी ठिकाणी जिथं आपण ट्रेक पण करू शकतो आणि अशा हिरव्यागार वातावरणामध्ये बसायची ती मजाच वेगळी आहे. तर पाठीमागं तुम्ही पाशाल तर असं काहीसं वातावरण आहे, पूर्ण असं हिरवंगार झालं आहे. आणि छोटासा एक ट्रेकिंगचा हा पॅच जो की काहीसा असा आहे. खालच्या साईडला पूर्ण बाणेर सिटी आणि लांबवर दिसते ती म्हणजे इथली नदी, जिला आता सध्या पाणी खूप आलेलं आहे. तर चला जाऊयात बाणेर टेकडीच्या त्या मंदिरापर्यंत आणि बघूयात अजून काय काय बघायला भेटतंय. तर टेकडीच्या ह्या बाजूला आहे ना हे सिटीचा नजारा. तर तिकडून सुद्धा एक रोड येतो, तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. तो जो खाली रोड आहे, आता त्या रोडने आलो तुम्ही, तो जो रोड दिसतो त्यांनी, आणि तिथून एक रिटर्नचा रोड आहे जो की टेकडीच्या आपल्याला खालच्या साईडला येऊन सोडतो. सो नजारा एवढा बाप झालाय ना, बाप लोकेशन एकदम खतरनाक, एवढं भारी वाटतंय ना. भाई साहेब लांब कशाला जायचंय, जर आपण जिथं राहतो त्याच्या जवळच असला भारी नजारा आहे तर रिलॅक्स व्हायला लांब जायची गरजच नाही मला तरी वाटतं. तुमचं ट्रेकिंग पण होऊन जातंय आरामात आणि तुम्ही रिलॅक्स पण बसू शकता असं सिटी नजाऱ्याच्या एकदम बिलकुल साईडला, एकदम टेकडीच्या ठिकाणी. सो भारी होय होय. सकाळी सकाळी बाणेर टेकडीवर एवढी गर्दी असते कारण लोक सिटीच्या जवळ आहे म्हणून इथं मस्तपैकी ट्रेल आहे हा. सो रनिंग वगैरे जॉगिंग वगैरेसाठी इथं खाली पॅच आहे भरपूर मोठा. त्या पॅचवर येतात, सोबत इकडं वरतीसुद्धा येतात मेडिटेशनसाठी कारण थोडीशी रिलॅक्स जागा आहे. सो सकाळी सकाळी भयंकर गर्दी पाहायला भेटते, त्याचबरोबर संध्याकाळी पण. बट काय पुण्यामधला पाऊस असा आहे ना, 2-2, 4-4 दिवस हटत नाही. पाठीमागच्या 2 दिवसापासून पाऊस चालू होता, आज कुठेतरी विसावा दिला आहे जरासा. पाठीमागं ढग बघू शकता. येऊ शकतो बाई, त्यांनी ठरवलं तर 2 तासात परत एकदा पाऊस येईल. बट सकाळी आणि संध्याकाळी इथं गर्दी तर पाहायला भेटते. सोबत आता तुम्हाला इथं पक्षी वगैरे पण पाहायला भेटतील. आता मी जसं फिरतोय ना अशी चिव त्यांनी ऐकू येते, भारी वाटते. टेकडीवर आपल्याला ठिकठिकाणी असे छोटे छोटे पॉन्ड बनवलेले पाहायला भेटतात, जे की जे प्राणी येतात जसे की गाई, कुत्रे वगैरे टेकडीवर फिरकत असतात ना. गाई चरायला इकडं वरती येतात. सो त्यांच्यासाठी असे छोटे छोटे पॉन्ड इथं बांधलेले आहेत. लास्ट व्हिडिओमध्ये पण मी पॉन्ड दाखवले होते, बट लास्ट व्हिडिओमध्ये एवढा असा माहोल झालेला नव्हता हिरवागार. त्यावेळेस सनसेटचा नजारा भारी पाहायला भेटला आणि आज ओव्हरऑल सगळी टेकडीच भारी आहे. थोडंसं अजून पुढं आलोय मी, तर डाव्या बाजूला डबल बार, सिंगल बार हाय भारीच की. असल्या लोकेशनला व्यायामासाठी एवढं भारी बनवलंय, कसली भारी गोष्ट आहे ना. म्हणजे मुळात जे जिम वगैरे करणारे, जे व्यायाम वगैरे करणारे मंडळी आहेत ना, त्यांच्यासाठी तर भारी गोष्ट आहे बाई. सकाळी सकाळी अशा मोकळ्या हवेमध्ये त्यांना व्यायाम करायला भेटेल, ह्याच्यापेक्षा कायच पाहिजे. इकडे काहीतरी कुंपण वगैरे. अजून एक छोटंसं जे हौद म्हणतो इथं बांधलं आहे. एक साईडने ओपन ठेवलं आहे, बाकीच्या साईडने पूर्ण जाळी घातली त्याच्यावर आणि पाण्याचे इनलेट या साईडने, इथून ते पाणी जातं आहे पडतं आहे तिथं. तर भारी बाई. खूप दिवसानंतर मी हा ब्लॉग बनवतो आहे आणि पहिल्यासारखं जसं ट्रेक वगैरे करायचं तसं ट्रेक नाही करत मी सध्या तरी. बट तुम्ही बघू शकता किती दम लागतो आहे मला, जायला पाहिजे. सध्या तर रील्स वगैरे व्हायरल आहेत, यायला लागतंय तर तसं मला जायला लागतंय ट्रेकिंगला.
जेणेकरून हा दम वगैरे लागणार नाही. थोडंसं वेट गेन झालं आहे, ते वेट लॉस व्हायला पण थोडीशी मदत भेटेल. बट आय एम ट्राईंग की जेव्हा कधीतरी टाईम भेटतो तेव्हा कुठंतरी जाईल. बट भेटतच नाही टाईम, मी काय करू. ड्युटी. आज कुठंतरी माझ्या चेहऱ्यावरची खुशी आहे बिकॉज ऑफ या ज्या गोष्टी मला आवडतात त्या मी करतो कधीतरी ॲक्सिडेंटली म्हणा, प्लॅनिंगनी म्हणा. त्यामुळे मी हसतो खेळतो, जरा भारी वाटतं मला अजून. सो नेचर इज अ थेरपी जे कोणी म्हटलं आहे भाई खरं आहे. कॅमेरा काढून बोलणं, असं समोर कॅमेरा पकडून बोलणं हे एवढं पण सोपं वाटत नव्हतं मला. बट मला वाटतं एक्सप्रेस व्हायला पाहिजे यार कुठेतरी. आणि मला असं कॅमेऱ्यासमोर धरून जर एक्सप्रेस व्हायला आवडतं तर ते मी केलं पाहिजे. भले या माझ्या नंतरच्या मेमरीज म्हणून जरी राहिल्या ना तरी काही प्रॉब्लेम नाही. या साईडला पाषाणचं एरिया, तर ह्या टेकडीलाच मुळात नाव आहे बाणेर पाषाण टेकडी. तर या साईडनी सुद्धा वरती यायला जागा आहे, तुम्ही बघू शकता. असा एक पॅच आहे, तो खाली जातोय डाऊन साईडला. आणि असं काहीच नजारा. बाकी ज्या मंदिराबद्दल बोलत होतो हे मंदिर आहे टेकडीवरचं मंदिर. दर्शन घेऊ पहिले आपण. सो पाठीमागे जे कुंपण घातलेलं बघितलं होतं आपण ते बिकॉज ऑफ हा एक बायोडायव्हर्सिटी पार्क आहे, डॉक्टर गुरुडकर बायोडायव्हर्सिटी पार्क, ज्याच्यामध्ये आपण कुणाला संरक्षण देतो आहे तर झाडं, पक्षी, बटरफ्लाईज आहे त्या ठिकाणी. आणि जे काही स्मॉल मॅमल्स, रेप्टाईल्सचं मला आय थिंक बघायला भेटणार नाही. बट रेप्टाईलच्या फॅमिलीमधले काही मेंबर्स असतील जसे की सरडे वगैरे अशा काही गोष्टी, तर त्यांना थोडंसं संरक्षण द्यायचं काम या ठिकाणी होतं आहे. पाठीमागच्या अर्ध्या तासापासून मी इथे आहे आणि मला आत्तापर्यंत फक्त ते एकच जे काका चाललेले दिसतात तेवढे एकच दिसलेत. त्यांच्या व्यतिरिक्त इथं कोणच नाही आहे. मी बऱ्याच वेळ फिरलो आहे. बाणेर साईडनी मी स्टार्ट केलं होतं मंदिरापासून आणि आता एकदम एंडपर्यंत म्हणजे दुसरा डोंगर जिथं चालू होतं तिथपर्यंत चालू आहे मी. आणि ह्या टायमिंगला तर कोणच नाही, एकदम रिलॅक्स वातावरण. त्याला त्या साईडला थोडंसं पुढे एक भन्नाट जागा आहे, त्या साईडला जाऊयात. थोडंसं रिलॅक्स बसता येईल अशी जागा जिथून आपल्याला समोर सिटीचा नजारा आणि असली गार हवा भेटणार ना भाई साहब. लोकेशन कसं वाटतं मला, लोकेशन सांगा यार तुम्ही कमेंटमध्ये. सध्या आहे ना आपलं जे कनेक्शन आहे ना ते खूप कमी झालं आहे, खूप बोलणं आपलं कमी होतं आहे, त्यामुळे आपण एवढं कनेक्टेड नाही आहेत. बट जर व्हिडिओ पाहत आहे तर कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला लोकेशन कसं वाटतंय. सोबत खालच्या साईडला सोसायटी आहे, एकदम ब्रँड अशी सोसायटी आहे. तिथं प्लेग्राऊंड किंवा तो खालचा एरिया बघू शकता. भाई साहब एकदम खतरनाक वातावरण. एकदम इथून आता तो दुसरा डोंगर चालू होता तिथपर्यंत आलोय मी या सोसायटीच्या जवळ. आणि पूर्ण मोकळं या साईडला बघू शकता, लांबवर डोंगर आहे. दहा वाजून 38 मिनटं झालीत. हां, आणि परत एकदा पाऊस यायला चालू झालं. पाठीमागच्या साईडने बघू शकतो वातावरण कसं झालं आहे. पुढे ढग आलेत, काळे ढग. सो पाऊस पडायला लागला जरा जरा. आणि इथं अजिबात सुद्धा काहीच सोय नाही आहे की मी जिथं जाऊन थांबल कुठल्या झाडाखाली. मी आज थोडंसं कसं रिलॅक्स होतो, सो म्हटलं चला नेचरच्या जवळपास जाऊन थोडंसं रिलॅक्स बसता येईल म्हणून आलो होतो. पाऊस जरी आला ना तरी मी मस्तपैकी पावसात भिजणार आणि
आनंद घेणार त्या गोष्टीचा सुद्धा. बॅकग्राऊंडला आवाज ऐकशाल तर पक्ष्याचे एवढे भारी भारी आवाज चालले तर भारी वाटते, रिलॅक्स वाटतं. तर व्हिडिओ मी इथंच थांबवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगा. आणि जमलं तर मी हा टाईमलॅप्स शूट करेल, तर तो सुद्धा मी क्लिपच्या मध्ये ॲड करेलच. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडलास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, म्हणजेच थोडक्यात सपोर्ट नक्की करा. ठीक आहे, तर भेटूयात पुढच्याच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर आणि जय महाराष्ट्र.